मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सावजी सारखे तिखट आणि नागपुरी संत्र्यांसारखे गोड। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून फडणवीसांचं तोंड भरून कौतुक। अमिताभ बिग बी तर देवेंद्र फडणवीस हे सभागृहातले बिग डी आहेत। डी हा डिवोशन आणि डेडिकेशनचा, शिंदेंकडून मुख्यमंत्र्यांवर कौतुकांचा वर्षाव। शिंदेंचा वापर कढीपत्त्यासारखा करून नंतर फेकून देतील, जिल्हा प्रमुखांच्या बैठकीदरम्यान उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य। मुंबईतल्या अधिवेशनावेळी पडळकर आणि आव्हाड समर्थकांमध्ये झालेल्या गोंधळाचा अहवाल आज विधानसभा अध्यक्षांना देण्यात येणार। शासनाकडून याबाबत कठोर भूमिका घेतली जाण्याची शक्यता। जन्मदात्या आईनेच 6 अपत्य विकल्याची धक्कादायक घटना त्र्यंबकेश्वरच्या बरड्याची वाडीतून समोर। हलाखीच्या परिस्थितीत पैशांसाठी 14 पैकी 6 मुलांना विकल्याची माहिती। महाड तालुक्यातील नांदगाव बुद्रुक गावात जमिनीच्या वादातून 2 कुटुंबात हाणामारी, दोन्ही बाजूंनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल। नागपूरच्या पारडी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात 2 जखमी, बिबट्याला डार्ट मारून पकडण्यामध्ये वनविभागाला यश। इंडिगो विमान सेवेच्या गोंधळाची केंद्र सरकारकडून गंभीर दखल, सरकारकडून इंडिगोला 10% उड्डाण कपातीचा आदेश। गोव्यातल्या आग लागलेल्या रोमिओ लेन क्लबवर बुलडोझर कारवाई, थायलंडमध्ये पळालेल्या लुथरा ब्रदर्स विरोधात जारी केले ब्लू कॉर्नर नोटीस। आणि पहिल्या T20 सामन्यात भारतानं केला आफ्रिकेचा 101 धावांनी पराभव, अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या हार्दिक पांड्याला सामनावीराचा किताब। दिवाळी ने दिया है बार म्हणजे पिऊन पासनं ते वरपर्यंत कशा पद्धतीने ती सिस्टीम कोलॅप्स झालेली आहे। परंतु अधिकारी आपल्याला बोलताना दिसतो कि ये 11 लाख का, ये 14 लाख का, ये इसका टोटल 48 लाख का मैं तुमको काम देगा, 60 लाख का मैं पहले का, तो 1 करोड़ 20 लाख का तुम्हारा काम हो जाएगा। मला असं वाटतं अधिकारी कुठल्या कॉन्फिडन्सनी हे सांगतो त्याला, त्या कंत्राटदाराला की तुला मी 1 कोटी 20 लाखाचं काम देईन। याचा अर्थ अधिकाऱ्याची मनमानी चालते का तिथे, की कोणाला काम द्यायचं कोणाला नाही द्यायचं हे फक्त अधिकारी आणि त्यांना मिळणाऱ्या कमिशनवर ठरतं का, की कामाची गुणवत्ता असायला पाहिजे, त्याच्यामध्ये टेंडर प्रोसेस ही पारदर्शकपणे होते का टेंडर प्रोसेस न करताच ही कामं वाटली जात आहेत। म्हणजे आपण बघतो तो कॉन्फिडेंटली सांगतो आणि वरती तो त्याला सांगतो की अभी मेरा प्रमोशन आहे, ती प्रमोशनच्या वेळेला जो मला जास्ती मदत करेल, म्हणजे त्याला प्रमोशनला कोणाला पैसे द्यायचे, त्यावेळेला जो जास्ती मला मदत करेल त्याला मी पुढची कामं देईन। इतकी सिस्टीम करप्ट झाली आहे, कोणाचा कोणावर अंकुशच उरलेला नाहीये, कुठलीच पारदर्शकता या विभागात नाहीये। याची नुसती थातूरमातूर चौकशी करून यातनं साध्य काहीही होणार नाहीये। 1-2 अधिकाऱ्यांना सस्पेंड करून यातनं काही याच्यातनं निष्कर्ष किंवा निष्पन्न होणार नाहीये। आमची मागणी ही आहे की ही पूर्ण सिस्टीम कशा पद्धतीने पारदर्शक होईल याचा विचार माननीय मंत्री महोदयांनी केला पाहिजे। याच्यामध्ये कुठल्याही एका माणसाकडे जर तुम्ही अधिकार एकवटले तर सिस्टीम करप्ट होते, याचं हे उदाहरण आहे। आणि मला असं वाटतं तो सांगताना सांगतो की अंधेरी में जो एग्जीक्यूटिव इंजीनियर बैठा हुआ है उसको भी 25% मेरे को देना है। हे कोण लोक आहेत जे एवढे टक्के घेत आहेत, आणि जर एवढे टक्के घेतले तर खरोखर काम होईल का, या सगळ्याचा गांभीर्याने विचार करणं आवश्यक आहे। मला असं वाटतं हा कुठल्या पक्षाला बदनाम करणं, कुठल्या याला, ही सिस्टीम जी कीड लागलेली सिस्टीम आहे, हा जो समाज कीड लागलेला आहे हा पूर्णपणे साफ होणं गरजेचं आहे। यासाठी बेसिक पावलं उचलणं गरजेचं आहे।
सर, आपण जर बघितलं त्या व्हिडिओमध्ये जी टक्केवारी आहे त्या टक्केवारीला जीएसटी देखील देण्यात येईल असं देखील नाही, त्या तो व्हिडिओमध्ये- विचारतो ये जीएसटी इन्क्लूड आहे का? तो म्हणतो हा, तो म्हणतो ठीक आहे, फिर पैसा मिलेगा तुमको, म्हणजे तुझं प्रॉफिट चांगलं होईल जीएसटी इन्क्लूड. अशा पद्धतीचं त्यांचं कॉन्व्हर्सेशन आहे. आणि तो म्हणतो की मी तेरे लिए मंत्रालय गया था, हम्म. तेरे लिए ये सब काम मंजूर करके लाया. आणि तो त्याच्याकडनं आपल्याला बघतो पैसे घेताना, तो 25,000 देतो, मग तो म्हणतो की और 10,000 दे. तो म्हणतो साहब नहीं लाया, कर्जा करके लाया हूँ. आता अतिशय म्हणजे या पद्धतीचं कॉन्व्हर्सेशन जर एखाद्या सरकारी कार्यालयात होत असेल आणि इतक्या खुल्या पद्धतीने होत असेल, तर आपलं लाचलुचपत प्रतिबंध खातं हम्म. हे काय करतंय? हे या गोष्टी बघतंय का? बघत असेल तर काही कारवाई करणार आहे का? नुसती खात्यामध्ये चौकशी करून काय करणार आहे? मला असं वाटतं PWDनी या सगळ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात FIR लॉन्च केल्या पाहिजे अँटी करप्शन ब्युरोकडे. अँटी करप्शन ब्युरोच्या माध्यमातून याची चौकशी झाली पाहिजे. खात्यांतर्गत चौकशी करून काय आहे? वरपासलं खालपर्यंत सगळेच करप्ट आहे, कोण कोणाची चौकशी करणार? आपण जर त्या व्हिडिओमध्ये बघितलं, अजूनही माझ्याकडे बरेच व्हिडिओ आहेत, पुराव्या सकट सांगतोय मी. याच्यामध्ये काय फक्त हे अधिकारी नाही, याच्या वरचेही लोक इन्व्हॉल्ड आहेत. त्यामुळे कोण कोणाची चौकशी करणार? वरचे खालच्यांची चौकशी करणार तर वरचेही इन्व्हॉल्ड आहेत. त्यामुळे याची चौकशी अँटी करप्शन ब्युरोमार्फत एका न्यूट्रल संस्थेने करणं आवश्यक आहे. आणि आम्हाला जर सांगतील तर आम्ही आमच्याकडचे सगळे पुरावे त्यांना द्यायला तयार आहोत. अगदी काही कागदपत्र पुरावे आहेत तेही आम्ही द्यायला तयार आहोत. आता काल मला एकाने सांगितलं की ते रवींद्र नाट्य मंदिरला पु ल देशपांडे सभागृहाचं काम आहे. 4 वर्षापूर्वी टॉयलेट बनले, आज खराब झाले. आता पुन्हा काहीतरी टॉयलेटचं 50 लाखाचं टेंडर काढतं. ही काय सिस्टीम आहे? केलेली कामं वारंवार 30 कामं करायची आणि त्याच्यातच पैसे खायचे. नुसती बिलं टाकायची आणि पैसे घ्यायचे. मला वाटतं अतिशय गंभीर प्रकार आहे. सर, तुम्ही हा सगळा घोटाळा समोर आणलेला आहे. तुम्ही काही लेखी तक्रार किंवा असं काही देणार आहात? नाही, आम्ही वेळ मागतोय PWD मिनिस्टर साहेबांकडे, सन्माननीय शिवेंद्रराजे भोसले साहेबांकडे आम्ही वेळ मागतोय. त्यांनी वेळ दिली निश्चितपणे या गोष्टी आम्ही त्यांच्यासमोर मांडू. आणि ह्याच प्रकरणात मंत्र्यांकडून आता प्रतिक्रिया येतात की संदीप देशपांडेने जो व्हिडिओ शेअर केला त्याची चौकशी नक्कीच होईल. नाही, चौकशी तर केलीच पाहिजे, पण आमचं म्हणणं आहे की नुसते त्या 2-3 अधिकाऱ्यांचे ज्यांचे व्हिडिओ आहेत त्यांची चौकशी न करता पूर्ण सिस्टीम कशी पारदर्शक होईल या संदर्भातली उपाययोजना केली पाहिजे ना. ठीक आहे, ज्यांचे व्हिडिओ आले त्यांच्यावर कारवाई होईल, पण त्यामुळे सिस्टीम बदलणार आहे का? हे करप्शन थांबणार आहे का? ह्याला कुठेतरी आळा घालण्यासाठी सिस्टीम पारदर्शक होणं आवश्यक आहे आणि आमचा प्रयत्न तो आहे या सगळ्या माध्यमातून. सर, अधिकारी असतील, नेते असतील, यांचे भ्रष्टाचाराचे व्हिडिओ, रोकड सरचे व्हिडिओ समोर येत असतात. मध्यंतरी संजय शिरसाट यांचा पण व्हिडिओ आलेला, काल तुम्ही देखील व्हिडिओ काढले, काल महेंद्र दळवींचा व्हिडिओ आला, मात्र कारवाई कुठच्याच प्रकरणात होत नाहीये. दुर्दैव आहे. मला असं वाटतं सरकारने याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि संवेदनशील असलं पाहिजे अशा विषयांवर. लोक बघतायत